श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आपण निघालेलो आहोत पुण्याला. पुणे तिथे काय उणे. तर चला, पुण्याची जी सफर आहे ते तुम्हाला थोडक्यात घडवणार आहे. तर प्रवास आपला म्हणजे सर्व रात्रीचाच झाला, त्याच्यामुळे शूट काय करू शकलो नाही. इथं आम्ही बसने गेलो होतो. बसने गेल्यानंतर खूप म्हणजे आमची ना हालत बेकार झाली होती, कारण आम्हाला वेळेवरती बसच भेटली नाही. तर इथं आम्ही बसचा वेट करत होतो. शेवटी आम्हाला म्हणजे आम्ही रात्रीचा प्रवास करून पहाटे पुण्यामध्ये पोहोचलो होतो. तरी आम्हाला तिथं जाण्यावर 9 ते 10 वाजले होते. तर बघा, पुण्याचं छान असं इथं वातावरण आहे. बारीक बारीक पाऊस चालू होता, त्यामुळे जास्त काही शूट घेऊ शकले नाही. मोबाईल चार्ज नव्हता, त्याच्यामुळे ना जे आहे ते शूट घ्यायला जमलं नाही. तर आम्ही तिथं पोहोचल्यानंतर म्हणजे आमचे म्हणजे दीर आहेत लासलगावचे, ते आम्हाला घ्यायला आले होते मस्त गाडीमध्ये. तर बसचा प्रवास करून आम्ही ही जी त्यांची गाडी होती तिच्यात बसलो. आता त्याच्यात AC होतं. ACचा तर भयंकर त्रास होतो. तर त्यांना आम्ही सांगितलं की AC बंद करा, तरच मी गाडीत बसते. कारण AC आणि म्हणजे आम्ही लक्झरीने पण गेलो असतो, पण त्या ACमुळे आहे ना खरंच मला खूप त्रास होतो. तर काही उपाय असेल तर नक्की सांगा. तर या आमच्या या नणंदबाई आहे आमच्या, आणि या आत्या आहे, या जाऊबाई आहे, हे मोठे भाऊजी आहेत. तर या नणंदबाईंची जी आहे ते वास्तुपूजा आहे. तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायला भेटेल. आणि या आमच्या नणंदबाई खूप म्हणजे असं अच्छा दिदी नाही हो, नणंदबाई म्हणतो आम्ही. तर चला, मी त्यांची ना नंतर तुम्हाला जी घर आहे ना त्याची होम टूर देईल. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत चला. तर घरी गेल्यानंतर फ्रेश झालो आणि तुम्हाला त्यांचं जुनं घरही दाखवते. ते घरही अजून म्हणजे खूपच छान आहे. तिथंही त्यांनी खूप छान असे त्यांचा संसार जो आहे तो थाटलेला होता. तर थोडंसं जे आहे ते तुम्हाला हॉल आणि जे त्यांची गॅलरी वगैरे ते आहे दाखवते. इथं TV युनिट आहे जे म्हणजे खूप छान असं त्यांनी हेही घर छान सजवलेलं होतं. तर त्यांना झाडं लावायचं खूप वेड आहे. तर बघा, त्यांच्या बाल्कनीमध्ये आपण जर गेलो ना, सर्व प्रकारचे जे झाडं आहे ते तुम्हाला बघायला भेटतील. आणि त्यांनी खूप छान असं तिथं जे झाडं आहे ना ती व्यवस्थित अशी म्हणजे ठेवलेले आहे. तिथं गेल्यानंतर खूप मन असं प्रसन्न होतं. तर बघा, खूप छान अशी इथं झाडं त्यांनी लावलेली आहे. तर हे ते भाऊजी आहेत म्हणजे नंदोई. तर ते विचारत होते कसे आले, कसा प्रवास झाला, काय. खूप छान असं त्यांचाही स्वभाव आहे. दोघांचाही स्वभाव एकदम मनमिळाऊ आहे. तर आता फायनली ना आम्ही खाली आलो होतो. चहा वगैरे झाला होता आणि इथं उपमा आणि पोहे होते. तर मस्त असं सकाळचा नाश्ता केला, थोडासा आराम केला. तर इथे ही जाऊबाई आहे, तर ती मला दाखवत होतं की फरची पुसण्यासाठी एक रोबोटिक मशीन आलेलं आहे. 55,000चं आहे ते. तर ते कसं आहे ते मला ती दाखवत होती आणि कशाप्रकारे ते फरची जे आहे ते साफ करतं. तर म्हणजे ते बघायला म्हणजे त्यांच्याकडे कधी नवीन जे आलं ना ते आम्हाला दाखवतं आणि मग आम्हालाही काहीतरी शिकायला भेटतं. तर इथं बघा, आता दुपारचं म्हणजे ना 3 टाईम इथं जे आहे ते मॅनेजमेंट होतं स्वयंपाकाचं. तर हे आहे त्यांचं नवीन घर. इथं पूजेची तयारी चालू होती. तर बघा, छान असं नाही, ही फुलं पूर्ण आहे ना ओरिजिनल फुलं आहेत आणि खूप छान असं डेकोरेट केलेलं होतं. तर आता आपण आहे ना, ही फ्लॅट सिस्टीम आहे. 9व्या का 8व्या माळ्यावरती त्यांचा हा फ्लॅट आहे. तर खूपच छान असा म्हणजे त्यांनी जे काम आहे ते स्वतः करून घेतलेलं आहे. आता सिटीमध्ये म्हटल्यानंतर तिथं काय विशेष नाही. तर बघा, इथं हा छान त्यांचा हॉल आहे. हॉलसमोरच अशी रांगोळी काढलेली होती आणि इथं सर्व पाहुणे मंडळी म्हणजे घरचेच होते आणि इथं गृहप्रवेशची तयारी चालली होती. तर इथं आतमध्ये ना नावं वगैरे घेतल्यानंतर
तर इथे ना दूध म्हणजे जे दूध आहे ते उलटू घालायचं होतं, तर फर्स्ट टाईम गॅस पेटवायचा होतं, तर त्यासाठी पूजा चालली होती. तर खूप छान असं त्यांनी फर्निचर वगैरे बनवून घेतलेलं आहे आणि इथं पूजा चाललेली होती. तर ती तुम्हाला थोडक्यात मी इथं होम टूर देणार आहे, ते तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ. तर चला आता आहे ना आपण होम टूर करूया. तर इथं फोटो सेशन चालू होतं आणि जे दूध वगैरे आहे तेही ओतू घालवायचं काम चालू होतं आणि इकडं आता पूजा वगैरे होत आली होती. समर्पयामि सकलमिः हरिः ओम अक्षदाः समर्पयामि हरिः ओम मङ्गलानि सुगन्धिनि मालत्यादि प्रभो दयार्याणि पुष्पाणि पूजार्थं नमः। हरिः ओम चंद्रमा तिकडच्या खिडक्या आहेत ना, बाकीच्या खिडकी बंद करतात म्हणजे हवा पास झाली का हवा पडणार नाही. हा बेडरूम संजूला तू पण हे बाई वरची संजू, हा ही वरची स्लायडिंग बंद कर, स्लायडिंग बंद कर. तर आता म्हणजे पूजा वगैरे झाली होती आणि तर जेवणाची मस्त असं तयारी, म्हणजे बफे जेवण होतं. तर आपण स्वतः जाऊन घेऊन यायचं होतं. तर मस्त असं हा दुपारच्या जेवणाचं बेत होतं. तर संध्याकाळी म्हणजे जो आहे तो जेवण वेगळं होतं, पनीर भाजी वगैरे. पण एवढं वेळ काय आम्ही थांबू शकलो नाही. तर बघा फायनली ना आता पुन्हा जेवण वगैरे झाल्यानंतर ना इकडं पूजा वगैरे झाली होती आणि जी होम टूर आहे ती देण्यासाठी आपली भाचीबाई आणि जी पुतणी आहे त्या दोघी खूप उत्सुक होतं. तर म्हटलं चला तुम्ही दोघीच द्या. तर आजची ब्लॉगिंग त्या करणार आहेत. तर नक्की सांगा की त्यांना बी जमतं की नाही. त्याही आता बऱ्यापैकी शिकलेल्या आहेत. तर हा हॉल आहे. हॉलमध्ये छान असा मोठा TV आहे आणि इथं गणपती बाप्पाचा फोटो आहे. तर ही आहे भाचीबाई आणि इथे ना शेजारीच तुम्हाला बाल्कनी दिसेल. तर तिथे त्यांचा जो मुलगा आहे तो आर्किटेक्चर आहे. तर त्यांनीच तिथं छान असं आहे ना डिझाईनमध्ये ना धबधब्यासारखं बनवलेलं आहे. तर तेही सर्वजण बघत होते. त्याच्यातून पाणी वगैरे पडतं. तर काही थोडंसं काम अजून बाकी राहिलेलं आहे. तर बघा हा छान अशी इथं बाल्कनी. नंतर हा आहे ना बेड आहे, मास्टर बेड आहे हा. तर हा त्यांच्या मोठ्या मुलासाठी आहे. तर इथेही फर्निचर बनवलेलं आहे. प्रत्येक रूममध्ये AC वगैरे लावलेले आहेत आणि इथं बघू शकता छान असे पोटमाळे काढलेले आहेत म्हणजे फर्निचरमध्ये, की जेणेकरून सर्व वस्तू तिथं राहतील. आणि इथं पण एक वॉश बेसिंग आहे आणि बाथरूम वगैरे टॉयलेट बाथरूम कंबाईन आहे. तर बघा इथे छान असं हे कबाड आहे. तर तीन बेड आहेत. तर बघा इथं छान असं आहे ना, तुम्हाला ते हे लॉक होतं ते दाखवायचा प्रयत्न केला पण ते काही खोलत नव्हतं. नंतर आता माझी पुतणी आली आणि ती आता तुम्हाला थोडक्यात जे आहे ते तिच्या भाषेत होम टूर देईल. तर थोडंसं मिचमॅच होईल, सांभाळून घ्या. चला. तर इथं छान त्यांनी असं किचन ट्रॉल्या वगैरे बनवून घेतलेला आहे. छोटासा माठ होता, गॅस होता. तर किचन ट्रॉली तुम्हाला दाखवत होते. तर बघा आणि फ्रीज पण त्यांचं छान असं फ्रीज होतं, म्हणजे ते टेम्परेचर वगैरे सर्व दाखवतं. आणि बघा इथं आहे ना म्हणजे किचन ट्रॉल्या वगैरे खूप छान असं आहे. सर्व त्यांनी म्हणजे नवीन घरामध्ये सर्व वस्तू नवीनच घेतलेल्या होत्या. छोटीशी इथं जी चूल आहे ती तुम्हाला दिसत असेल, जी आपण पूजेसाठी आणतो ती. तर इथं छान असं हे फ्रीज आहे, 2 in 1 आहे. तर बघा पूर्ण म्हणजे त्यांनी टोटल वस्तू नव्या घरात नवीनच घेतलेल्या होत्या. एकही वस्तू त्यांनी जुनी म्हणजे जी आहे ती दिलेली नव्हती. तर बघा हे फ्रीज आहे आणि देवघर पण त्यांचं खूप छान आहे. तर खरंच म्हणजे कसं
म्हणजे एकच नंबर असं मन प्रसन्न होईल असं तिथं त्यांनी जे घर आहे ते बनवलेलं होतं. चला आता तिकडे वळा. त्या ब्लॉग चालू आहे का? ओके इकडे हा आता इकडे हा माझा आरसा, इकडे मी माझा मेकअपचं सामान ठेवेल. हा माझा वॉर्डरोब, इकडे थोडंफार सामान ठेवलेलं आहे. हा माझा बेड एवढा सुंदर. हा स्टडी टेबल, हे शेल्फ, नानू आमचं बुक. इकडे हा मी आमचा बेडरूम आणि चला आपण पुढे जाऊ. लेट्स गो. चालू केलं डिफरंट टाइप्स ऑफ मोड्स बंद झालं. ओके आता हे बंद करू. हे जागा, हे सीट, इकडे हा आपला बॉडी शॉवर, हा आपला हा शॉवर. ओके आता आपण नॉर्मल वॉशरूम बघू जो सगळ्यांचा असतो. चला हे माझ्या आत्याचं घर आहे. प्रवेश करावे. आणि असं केलं तर पाणी जमा होतं. ओके व्हिडिओ आवडलास आपल्याला का वीडियो आवडला है तो लाइक सब्सक्राइब और शेयर करावे कृपया करून और हमें जल्दी से 10 मिलियन तक पहुंचा दीजिए. धन्यवाद. तर तुम्हाला बाची जी आहे होम टूर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि ना आता आम्ही इथं लिफ्टमध्ये बसलो होतो तर लिफ्टमध्ये बसल्यानंतर ना गरगरल्यासारखं होतं. तर म्हटलं चला आता आमच्या गावाकडचे जे ताईदादा आहेत त्यांनाही जर शहरातले ताईदादा मी शेताकडचं दाखवू शकते तर शेताकडच्या म्हणजे गावाकडच्या ताईदादांना शहरातलं थोडंसं जे आहे ते दाखवू. तर चला इथं लिफ्टमधून उतरताना ना मला तर एवढी भीती वाटत होती मी पटकन बाहेर जायची कारण मला असं वाटायचं आपण मध्ये अटकून जातो की काय. तर बघा आणि नंतर मग आम्ही ना पूजा वगैरे आटोपली होती. संध्याकाळचा काही कार्यक्रम होता पण आम्हाला घरी यायचं होतं तर त्याच्यामुळे आम्ही 3:30 पावणे 4ला निघालो होतो. तर पुन्हा आम्हाला सोडवायला ते भाऊच आले होते. तर कसा वाटला तुम्हाला पुण्याचा थोडक्यात जो टूर आहे किंवा होम टूर आहे तो. तर चला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. आणि आता आम्ही निघालेलो आहोत घराकडे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.